नमस्कार. मी किलचे विजयकुमार दगडूआप्पा, सहशिक्षक, ईश्वर माध्यमिक विद्यालय, सावरगाव थोट, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. विजय मॅथ्स या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर पहा, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण आर्क ऑफ सर्कल, वर्तुळ कंस, आणि त्यामध्ये मेजर आर्क कशाला म्हणायचे, मायनर आर्क कशाला म्हणतात, या घटकावर चर्चा केलेली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेंट्रल अँगल, केंद्रीय कोन कशाला म्हणतात, आणि केंद्रीय कोनावरून मेजर ऑफ आर्क या घटकावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर पहा, या ठिकाणी आपण एक फिगर पहा. आता फिगरमध्ये जर आपण पाहिलं तर फिगरमध्ये अँगल AOB हा जो अँगल आहे याला आपण सेंट्रल अँगल असं म्हणतो किंवा केंद्रीय कोन म्हणतो. सेंट्रल अँगलच्या बाबतीमध्ये एकच बाब लक्षात ठेवा, इफ द व्हर्टेक्स ऑफ अँगल इज अ सेंटर ऑफ सर्कल, जर त्या कोनाचा शिरोबिंदू हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असेल तर त्याला आपण केंद्रीय कोन म्हणतोय, सेंट्रल अँगल असं म्हणतोय. आता या ठिकाणी त्याची डेफिनेशन तशीच आपणाला करता येईल. व्हेन द व्हर्टेक्स ऑफ एन अँगल इज द सेंटर ऑफ सर्कल, इट इज कॉल्ड अ सेंट्रल अँगल. आता या ठिकाणी पुढे जाऊन आपल्याला सेंट्रल अँगलचा वापर हा मेजर ऑफ आर्क साठी करावायचा आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण असंही म्हणणं योग्य ठरेल या ठिकाणी की APB या आर्कसाठी सेंट्रल अँगल हा AOB असेल. म्हणजे APB या कंसाचा संगत केंद्रीय कोन कोणता, तर AOB. आता या ठिकाणी पहा, आपण ज्यावेळी मेजर ऑफ आर्क पाहणार आहे त्यावेळी आपणाला लक्षात येईल की मग हा जो काही मेजर आर्क आहे AQB याचा सेंट्रल अँगल कोणता, तो सुद्धा AOBच असेल. परंतु त्याचं माप हे 180 पेक्षा जास्त असेल, तो आपणाला बाहेरून मोजावा लागेल, हे लक्षात ठेवा. तो प्रविशाल कोन असेल. परंतु सेंट्रल अँगल ही संकल्पना आपण फक्त लघु कंसासाठीच या ठिकाणी सध्या तर आपल्या पुस्तकात देण्यात आलेली आहे. त्यामुळं APB या कंसाचा केंद्रीय कोन कोणता, तर त्या आर्कचे ज्यावेळी आपण एंड पॉइंट सेंटरला ज्यावेळी नेऊन जॉईन करतो, जोडतो, त्यावेळी त्या ठिकाणी जो काय अँगल फॉर्म होतो तो त्या आर्कचा करस्पॉन्डिंग काय असेल, सेंट्रल अँगल असेल. मग आता या फिगरमध्ये जर पाहिलं तर अँगल AOB इज अ सेंट्रल अँगल, हा केंद्रीय कोन आहे. आणि यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आपण की एखादी ज्यावेळी आपण सिकॅन्ट काढतो त्यावेळी त्या सिकॅन्टमुळं त्या सर्कलचं 2 पार्टमध्ये डिवायडेशन होतं, विभाजन होतं, आणि प्रत्येक पार्ट हा काय असतो, एक आर्क असतो. आर्कची थोडी डेफिनेशन आपण वेगळी दिली. त्या आर्कमध्ये जे काही सिकॅन्ट आणि सर्कलचे कॉमन पॉइंट असतात हे सुद्धा इन्क्लूड असतात, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं एखादी सिकॅन्ट सर्कलला 2 आर्कमध्ये डिव्हाइड करते, त्याच पद्धतीनं सेंट्रल अँगल आल्सो डिव्हाइड्स अ सर्कल इंटू 2 आर्क्स. सेंट्रल अँगल सुद्धा सर्कलला 2 आर्क मध्ये काय करतोय, डिवाइड करतोय.
तर यालाच आपण मराठीतून कसं सांगू? ज्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतो त्या कोनाला केंद्रीय कोन म्हणतात. आकृतीमध्ये कोन एओबी हा केंद्रीय कोन आहे आणि वृत्तछेदिकेप्रमाणेच केंद्रीय कोनामुळे सुद्धा वर्तुळाचे 2 कंसात विभाजन होते. ते 2 आर्क कोणते? एक आर्क एपीबी हा मायनर आर्क आणि मेजर आर्क एक्यूबी किंवा बीक्यूए, हे लक्षात ठेवा. मग सेंट्रल अँगल पाहिल्यानंतर आपणाला पुढं पाहायचंय की मेजर ऑफ आर्क, एखाद्या आर्कचं मेजर काय असतं. तर या ठिकाणी पहा, तीच फिगर आपण या ठिकाणी कंटिन्यू करू पुढं, की हा सेंट्रल अँगल एओबी आहे ज्याचं मेजर आपण या ठिकाणी थीटा घेतलेलं आहे आणि त्याचा इंटरसेप्टेड आर्क कोणता आहे? तर एपीबी हा इंटरसेप्टेड आर्क आहे. कोणत्याही आर्कचं मेजर, कोणत्याही कंसाचं माप हे त्याच्या करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगलच्या मापाइतकं असतं. आर्क ऑफ मेजर ऑफ आर्क इज इक्वल टू मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. हे एकच वाक्य लक्षात ठेवा की कोणत्याही कंसाचे माप हे त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापाइतके असते. मेजर ऑफ मायनर आर्क, मी यापूर्वी उल्लेख केलेला होता की सेंट्रल अँगल ही जी काही कन्सेप्ट आहे ही आपण फक्त मायनर आर्कसाठीच या ठिकाणी आपल्याला पुस्तकात देण्यात आलेली, मेजर आर्कसाठी नाही. मेजर आर्कला काय करायचंय आपण पाहू. मग आता या ठिकाणी पहा की मेजर ऑफ सेंट्रल अँगल एओबी इज थीटा, देअरफॉर मेजर आर्क एपीबी आल्सो काय मिळेल? मग थीटा मिळेल. हे लक्षात ठेवा. आता यापुढे जाऊन आपल्याला इन्स्क्राइब्ड अँगल, आंतरलिखित कोन ही संकल्पना पुढे शिकायची. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचा गोंधळ केंद्रीय कोन, आंतरलिखित कोन या कन्सेप्टमधला फरक न लक्षात घेता ज्यावेळी विद्यार्थी उत्तर देण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी चुका होतात. इन्स्क्राइब्ड अँगल थेरममध्ये आपण पाहणार आहे. आता या एओबी हा सेंट्रल अँगल आहे, हा या अँगलचा व्हर्टेक्स दुसऱ्या वर्तुळाच्या अंतर्भागात दुसरीकडे कोठेही असेल त्यावेळी हे रिलेशन बिलकुल असणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी आपण सांगितले की मेजर ऑफ मायनर आर्क एपीबी आल्सो काय असलं पाहिजे? थीटा असलं पाहिजे. आता समजा या ठिकाणी मेजर ऑफ मेजर आर्क ह्या विशाल कंसाचं माप किती असेल? त्यापूर्वी एका बाबीचा आपण उल्लेख करणं गरजेचं आहे की कंप्लीट सर्कलचं जे काही मेजर आहे हे किती असतं? 360 डिग्री असतं. मेजर ऑफ कंप्लीट सर्कल 360 डिग्री, वर्तुळाचं माप 360 अंश असतं आणि त्या 360 अंश मापातून जर आपण हा मायनर आर्क मायनस केला तर उरलेलं माप कोणाचं असेल? मेजर आर्कचं असलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपण लिहिलंय की मेजर ऑफ मेजर आर्क, विशाल कंसाचे माप, इज इक्वल टू 360 मायनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क. त्याच्या संगत लघु कंसाचं माप 360 मधून जर वजा केलं, किंवा या ठिकाणी करस्पॉन्डिंग म्हणण्यापेक्षा आपण अपोजिट मायनर आर्क असं म्हणू शकतो. या ठिकाणी या आर्कचा हा अपोजिट आर्क असंही म्हणलं तरी काहीही फरक पडत नाही. फक्त कन्सेप्ट लक्षात येणं गरजेचं आहे की आम्ही मायनर आर्कचं मेजर कसं काढतोय आणि मेजर आर्कचं मेजर कसं काढतोय, विशाल कंसाचं माप आणि लघु कंसाचं माप. मग आणखीन या व्यतिरिक्त आणखीन काय कन्सेप्ट सांगता येतील की समजा आपण या ठिकाणी हा जर स्ट्रेट अँगल केला
तर तो 180 असेल. म्हणजे या ठिकाणी 2 आर्क हे सेमी सर्कल्स असतील आणि त्या सेमी सर्कल्सच्या आर्क काय असलं मेजर काय असलं पाहिजे, तर ते असलं पाहिजे 180 डिग्री. मेजर ऑफ अ सेमी सर्कल आर्क हे 180 असलं पाहिजे. आणि कंप्लीट सर्कलचं काय असलं पाहिजे, मी यापूर्वी उल्लेख केलेला आहे 360 डिग्री. म्हणजे मेजर ऑफ कंप्लीट सर्कल इज 360 डिग्री. पहा, या बाबी लक्षात ठेवा फक्त की आपण एखाद्या कंसाचं माप कसं काढतोय. ही संकल्पना आपणाला 8th मध्ये होती. मेजर ऑफ आर्क, सेंट्रल अँगल, आणि यालाच आपण या ठिकाणी मराठीमध्ये असं सांगू शकतोय की लघु कंसाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. विशाल कंसाचे माप बरोबर 360 उणे संगत लघु कंसाचे माप. अर्धवर्तुळाचे माप 180 अंश असते आणि पूर्ण वर्तुळाचे माप 360 अंश असते. तर आपणाला लक्षात आलेलं असेल की आपण सेंट्रल अँगल कशाला म्हणलो आणि एखाद्या कंसाचं माप आपण कसं ठरवतो किंवा एखाद्या कंसाचं माप हे कशाच्या बरोबर असतं, तर त्याच्या सेंट्रल अँगलच्या मापा इतकं त्या संबंधित किंवा त्याच्या रिलेटेड आर्कचं असतं. आता यानंतर आपण पाहणार आहे इथं कॉन्ग्रन्स ऑफ आर्क, कंसाची एकरूपता. 2 आर्क केव्हा कॉन्ग्रंट असतील या ठिकाणी फिगर पहा. आता या ठिकाणी एकच सर्कल दाखवलेलं आहे आपण. याऐवजी आपण या ठिकाणी 2 कॉन्ग्रुएंट सर्कल वापरू शकतो, काही अडचण नाही. म्हणजे या ठिकाणी 2 आर्क, समजा आपण एपीसी आर्क घेतला आणि डीक्यूई आर्क घेतला, तर हे 2 आर्क कॉन्ग्रंट केव्हा असतील, जेव्हा त्यांचे मेजर इक्वल मेजर असतील. मेजर आर्क एपीसी इज इक्वल टू मेजर आर्क डीक्यूई. आता हे 2 आर्कचे मेजर इक्वल असतील तर ते कॉन्ग्रुएंट असतील. पण एका सर्कलमध्ये असं घडेल, समजा मी या ठिकाणी यापेक्षा कमी रेडियसचं सर्कल घेतलं आणि त्या सर्कलमध्ये जर 70 डिग्रीचा आर्क घेतला, तर त्या 70 डिग्रीच्या आर्क सोबत हा आर्क कॉन्ग्रुएंट होईल का? होणार नाही. लक्षात ठेवा, हे एका सर्कलमध्ये ठीक आहे. फक्त एकाच वर्तुळामध्ये ज्यावेळी 2 कंसाची मापं समान असतात त्यावेळी ते 2 कंस एकरूप असतात, कॉन्ग्रुएंट असतात. परंतु वेगवेगळी 2 सर्कल्स ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी त्यांची मापं आर्कचे समान झाले म्हणून ते आर्क एकरूप असतील असे म्हणता येत नाही. मग त्याच्यासाठी कुठली कंडिशन वापरावी लागेल? रेडाय ऑफ दीज 2 सर्कल्स आल्सो कॉन्ग्रुएंट ऑर इक्वल. मग ज्यावेळी तुम्ही 2 वर्तुळाचा विचार करणार आहे त्यावेळी त्यांच्या त्रिज्या सुद्धा समान पाहिजेत आणि मापं सुद्धा समान पाहिजेत. त्याच वेळी 2 आर्क हे कॉन्ग्रुएंट असतील, एकरूप कंस असतील असं आपणाला म्हणता येईल. बऱ्याच वेळा या ठिकाणी डेफिनेशनमध्ये 2 आर्क्स आर कॉन्ग्रुएंट इफ देअर मेजर्स अँड रेडाय आर इक्वल असं ज्यावेळी डेफिनेशनमध्ये दिलेलं असतं त्यावेळी बऱ्याच वेळा विचार येतो विद्यार्थ्याच्या मनामध्ये की या ठिकाणी इक्वल रेडाय म्हणण्याची गरज काय आहे? एकच वर्तुळ आहे. परंतु एक लक्षात ठेवा, एका किंवा एकरूप वर्तुळात ज्यावेळी एकापेक्षा अनेक या ठिकाणी सर्कल्स आपण घेऊ त्यावेळी या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजेत. त्या 2 आर्कचे मेजर सेम पाहिजेत, त्या 2 सर्कलच्या रेडाय सुद्धा कशा पाहिजेत? सेम पाहिजेत, त्रिज्या सुद्धा समान असल्या पाहिजेत. मग या ठिकाणी एकच सर्कल घेतल्यामुळं या ठिकाणी सांगू शकतो आपण की आर्क एसी किंवा याला एपीसी असंही म्हणू शकतो
मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला होता की एखादा मायनर आर्क असेल, लघु कंस असेल, तर तो आपण 2 अक्षरानं सुद्धा लिहू शकतो किंवा 2 अक्षरानंच एखादा कंस लिहिलेला असेल किंवा दाखवला असेल तर तो लघु कंस समजावा. नाहीतर बऱ्याच वेळा एसी आर्क मग हा सुद्धा एसी आर्क आहे, हा मेजर आर्क, कारण त्याही आर्कचे एंड पॉइंट ए आणि सीच आहेत. ज्यावेळी एसी म्हणतो त्यावेळी आपण कुठला आर्क गृहीत धरायचा आहे? मायनर आर्क गृहीत धरायचा आहे, लघु कंस गृहीत धरायचं, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं आपण या ठिकाणी मध्ये एक पॉइंट घेतो आणि सांगतो जेणेकरून चुका होऊ नयेत, म्हणून या ठिकाणी आपण शक्यतो आर्क एपीसी, आर्क डीक्यूई असं या ठिकाणी डीई आणि एसीला लिहितो. मग आता हे या 2 आर्कचे जर मेजर 70 डिग्री आहेत तर ते 2 आर्क कसे असतील? कॉन्ग्रुएंट असतील आणि त्याला आपण आर्क एसी कॉन्ग्रुएंट आर्क डीई असं त्याला लिहितोय. तोच भाग आपण इथं मराठीतून दाखवलेला आहे. मराठी माध्यमाच्याही विद्यार्थ्यांना काही अडचणी येऊ नयेत म्हणून या ठिकाणी आपण तोच भाग या ठिकाणी मराठीतून सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करतोय. 2 कंसाच्या त्रिज्या आणि त्यांची मापे समान असतात तेव्हा ते 2 कंस परस्परांशी एकरूप असतात. आता या बाकीच्या बाबीचा उल्लेख मी या ठिकाणी करत नाही. त्यानंतर समजा आपण कोणाच्या बेरजेचा गुणधर्म असेल, त्याच पद्धतीने या ठिकाणी आर्कची सुद्धा आपल्याला बेरीज करता येईल का? या ठिकाणी पहा, एपीसी आणि डीक्यूई हे कॉन्ग्रुएंट आर्क या ठिकाणी आपण फिगरमध्ये दाखवलेले. आता त्यानंतर कंसाची बेरीज किंवा या ठिकाणी कंसाच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म, प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क्स. आता हा काही गुणधर्म आपणाला सांगण्याची गरज नाही. आपल्याही लक्षात येईल की समजा मी तुम्हाला असा प्रश्न विचारला की या फिगरमध्ये एसीडी या आर्कचं मेजर काय असेल, तर तुम्ही सांगू शकता की आम्हाला एसीडी या आर्कचं मेजर काढावायचं असेल तर आर्क एसी आणि आर्क सीडीची काय करावी लागेल? ॲडिशन करावी लागेल, बेरीज करावी लागेल. किंवा तुम्हाला दुसरा प्रश्न विचारला की या ठिकाणी सीई और सीडीई या आर्कचं मेजर काय असेल, त्यावेळी तुम्ही या 2 आर्कची बेरीज करू शकता. आणि समजा हा इकडचा जर आर्क तुम्हाला विचारला येईल तर 360 मधून हे 3 मेजर काय करावे लागतील? 3 मापांची बेरीज काय करावी लागेल? वजा करावी लागेल. म्हणजे एक लक्षात ठेवा की हे समजल्यानंतर पुढे एक्झाम्पल सोडवायला काहीही अडचण येणार नाही. म्हणून या ठिकाणी एक एक्झाम्पल फक्त दिलेले आहे. आपण त्या बेरजेचा गुणधर्म काय आहे हे सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला नाही. मेजर आर्क एसीडी इज इक्वल टू मेजर आर्क एसी प्लस मेजर आर्क सीडी. या एसीडीचं मेजर काय असेल यापूर्वी आपण याच्यावर बोललो, तर ते काय असलं पाहिजे? 70 प्लस 30 ते 100 असलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपण कंसाची बेरीज करू शकतो, ॲडिशन करू शकतो, त्याच पद्धतीनं सबट्रॅक्शन सुद्धा करू शकतो. बऱ्याच वेळा विद्यार्थी बेरीज आणि वजाबाकीमध्ये फरक करतात, परंतु गणितामध्ये ॲडिशन आणि सबट्रॅक्शन या वेगळ्या क्रिया नसतात. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता त्यानंतर जर 2 आर्क कॉन्ग्रुएंट असतील तर काय घडतं? किंवा या ठिकाणी एकरूप वर्तुळामध्ये म्हणजे कॉन्ग्रुएंट सर्कल असतील 2 किंवा एकच सर्कल असेल, त्या सर्कलमध्ये जर 2 कॉन्ग्रुएंट कॉर्ड असतील तर त्यांचे रिलेटेड आर्क कसे असतात? किंवा या ठिकाणी 2 आर्क कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या रिलेटेड कॉर्ड कशा असतील, याचा काय संबंध आहे हे या पुढच्या थेरममध्ये आपण पाहणार आहोत. थेरम काय आहे पहा.
the chords corresponding to congruent arc. ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रंट. म्हणजे ज्यावेळी दोन आर्क कॉन्ग्रंट आहेत त्यावेळी त्यांच्या करस्पॉन्डिंग कॉर्ड सुद्धा कशा असतात? कॉन्ग्रंट असतात. म्हणजे एकरूप कंसाच्या संगत जीवा कॉर्ड्स ऑफ कॉन्ग्रुएंट आर्क आर कॉन्ग्रुएंट. या ठिकाणी फिगर पहा. या फिगरमध्ये आपणाला काय माहीत आहे? गिव्हन काय आहे? बऱ्याच वेळा दिलेल्या स्टेटमेंटवरून आपणाला गिव्हन लिहिता येणं गरजेचं आहे. दिलंय काय, विचारलंय काय. कारण त्याला आपण काय करावं लागेल? कोणतंही स्टेटमेंट ज्यावेळी दिलं जातं त्यावेळी त्याला आपण कंडिशनल स्टेटमेंटमध्ये त्याचं कन्व्हर्शन करायचं. आणि कंडिशनल स्टेटमेंटमध्ये ज्यावेळी कन्व्हर्शन करतो, त्याचं रूपांतर करतो, त्यावेळी जर पासून तर पर्यंतचा जो भाग आहे ते आपलं गिव्हन असेल आणि तर नंतरचा जो भाग आहे ते आपलं साध्य असेल, टू प्रूव्ह असेल. मग गिव्हन काय आहे? या ठिकाणी पहा, गिव्हन काय आहे तर आर्क एपीसी कॉन्ग्रुएंट आर्क डीक्यूई हे दोन आर्क कॉन्ग्रुएंट आहेत. हे माहिती. आपल्याला काय प्रूव्ह करायचंय? कॉर्ड एसी कॉन्ग्रुएंट कॉर्ड डी हे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचंय. म्हणून या ठिकाणी गिव्हन काय असेल? इन अ सर्कल विथ सेंटर बी हे आर्क कॉन्ग्रुएंट आहेत. कुठले? एपीसी कॉन्ग्रुएंट आर्क डीक्यूई हे दोन आर्क कॉन्ग्रुएंट आहेत. काय सिद्ध करायचे? टू प्रूव्ह काय आहे? मग त्यांच्या कॉर्ड एसी आणि कॉर्ड डीई ह्या कॉन्ग्रुएंट आहेत. पहा किती सोपा थेरम आहे. तुम्ही सांगू शकता की कॉर्ड एसी आणि कॉर्ड डी या कॉन्ग्रुएंट कशा होऊ शकतात. आता संबंधित या ठिकाणी आपण एबीसी हा एक ट्रँगल घेतला आणि दुसरा ट्रँगल बीडीई घेतला तर हे दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट दाखवता येतील का? एकरूप दाखवता येतील का? हा विचार आधी करा. आणि जर हे दोन त्रिकोण एकरूप असतील तर एसीची करस्पॉन्डिंग साइड डीई काय असली पाहिजे? कॉन्ग्रुएंट असली पाहिजे. कधीही लक्षात ठेवायचे की दोन रेषाखंड ज्यावेळी एकरूप दाखवायचे त्यावेळी संबंधित दोन त्रिकोण एकरूप आहेत का हे पहा. मग आता या दोन ट्रँगलचा विचार केला तर एबी कॉन्ग्रुएंट बीडी, बीसी कॉन्ग्रुएंट बीई किंवा तुम्ही कसंही म्हणू शकता बीसी ही बीडीला कॉन्ग्रुएंट आहे म्हणू शकता. एबी बाजू मी कोणत्या बाजूशी एकरूप आहे म्हणलेले? बीडी बाजूशी. आणि बीसी बाजू बीई बाजूशी. कारण या ठिकाणी 1-to-1 करस्पॉन्डन्स घेण्यासाठी किंवा करस्पॉन्डिंग साइड्स आपणाला कळाव्यात म्हणून आपण या ठिकाणी एबी आणि बीडी म्हणलेले. काही विद्यार्थी बीसी ही बीडीची करस्पॉन्डिंग साइड आहे किंवा बीई ही एबीची आहे या ट्रँगलमध्ये म्हणू शकता. काय अडचण नाही. का? कारण या ठिकाणी एबी, बीसी, बीडी आणि बीई हे काय आहे? रेडियस ऑफ सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या त्रिज्यात. त्यामुळे ह्या चारही बाजू एकरूप असतील. मग त्यापैकी आपण एबी बाजू ही बीडीशी एकरूप आहे, बीसी बाजू बीईशी एकरूप आहे आणि हा अँगल पहा एबीसी अँगल हा डीबीई या अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे का? असेल. का असेल? कारण आपणाला गिव्हन दिलेले एपीसी हा आर्क डीक्यूई या आर्कशी कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे हे दोन आर्क जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे सेंट्रल अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असतील. कारण जेवढं केंद्रीय कोनाचं माप तेवढं कंसाचं माप, कंसाचं माप जेवढं आहे तेवढं केंद्रीय कोनाचं माप. म्हणून या ठिकाणी हे दोन ट्रँगल कोणत्या टेस्ट नुसार कॉन्ग्रुएंट होतील?
साइड अँगल साइड. आणि हे जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले तर एसीची करस्पॉन्डिंग साइड दुसऱ्या ट्रायंगलमध्ये कोणती आहे? डी आहे. या सुद्धा कॉन्ग्रुएंट असतील आणि तेच आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं. पहा, प्रूफमध्ये आत्ता जे काय आपण सांगितलं तीच चर्चा या ठिकाणी आपण जी चर्चा केली तेच या ठिकाणी लिहून काढणार आहे. इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल डीबीई, त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीबीई मध्ये आता काय काय लिस्ट करू त्या ठिकाणी, कोणकोणत्या साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत, कोणते अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. मग त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल की साइड एबी कॉन्ग्रुएंट साइड डीबी, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, रेडाय ऑफ सेम सर्कल. त्याच पद्धतीनं काय लिहिता येईल? बीसी कॉन्ग्रुएंट बी, रेडाय ऑफ सेम सर्कल. त्यानंतर अँगलचा उल्लेख करू, अँगल एबीसी कॉन्ग्रुएंट अँगल डीबीई, हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. आपण याच्यावर चर्चा केलेली. मेजर्स ऑफ कॉन्ग्रुएंट आर्क, दोन आर्क कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून त्यांचे या ठिकाणी सेंट्रल अँगल सुद्धा कसे असले पाहिजेत? कॉन्ग्रुएंट असले पाहिजे. आणि एवढ्या माहितीवरून आपण सांगू शकतोय की हे दोन ट्रायंगल कसे असतील? कॉन्ग्रुएंट असतील बाय SAS टेस्ट, साइड अँगल साइड, बा को बा, बाजू कोन बाजू कसोटीनुसार. आणि हे जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील तर आपण क्वार्ड AC कॉन्ग्रुएंट क्वार्ड DE असं म्हणू शकतो. या ठिकाणी कॉन्ग्रुएंट साइड, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आणि हे अशा पद्धतीने किती सोपा थेरम आहे पहा. आता याचा कॉन्व्हर्सही आपल्याला त्याच पद्धतीनं प्रूव्ह करून सांगता येईल. आता हे आर्क जर दोन कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग क्वार्ड कॉन्ग्रुएंट आहेत. आणि याच्या उलट विचार केला आपण, जर दोन क्वार्ड कॉन्ग्रुएंट आहेत तर त्यांचे करस्पॉन्डिंग आर्क सुद्धा कॉन्ग्रुएंट होतील. फक्त त्या ठिकाणी आपल्याला SAS टेस्ट वापरता येणार नाही. तर त्याचा प्रूफ तुम्ही करून पहा, नेमकं आपल्याला तिथं काय करता येईल. जर या ठिकाणी जीवा एकरूप असतील तर त्यांचे संबंधित कंस एकरूप असतात का? तर याचा विचार करा आणि स्वतः प्रूफ लिहा. मग तो थेरम काय आहे, किंवा त्याला आपण कॉन्व्हर्स असं म्हणलं तरी चालेल की करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट क्वार्ड्स. क्वार्ड कशात? कॉन्ग्रुएंट आहेत. मग त्यांचे करस्पॉन्डिंग आर्क सुद्धा कसे असतील? आर कॉन्ग्रुएंट. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी सेंट्रल अँगल, मेजर ऑफ आर्क, त्यानंतर कॉन्ग्रुएन्स ऑफ आर्क आणि या ठिकाणी एका थेरमवर आपण चर्चा केलेली आहे. आणि अशा पद्धतीनं आपण प्रत्येक कन्सेप्ट ही समजून घेऊन पुढं चलत राहा. आणि याच्यावरचे एक्झाम्पल्स जे आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. अतिशय सोपे एक्झाम्पल्स या आर्क ऑफ सर्कल्स या आर्टिकलवर आपल्या टेक्स्टबुकमध्ये देण्यात आलेली आहेत. तर आपणाला या सर्व बाबी लक्षात आलेल्या असतील. धन्यवाद.